मेहता का उल्टा चश्मा, तारक मेहता का उल्टा चश्मा। आलो आलो. कोण आहे? जेठालाल, काय झालं? छोटा भाऊ, तुम्ही आत्ता? सगळं ठीक आहे ना घरी? हो सगळं ठीक आहे. ती काय झालं, धंद्यात छोटीशी अडचण आहे, त्यासाठी तारक भाऊंची सल्ला हवी आहे. तुम्ही जा अंजली वहिनी. तुम्हाला चहा पाणी? काही नको नको नको, मी खाऊनच आलो. तुम्ही झोपा जा प्लीज, जा झोपा. काय झालं जेठालाल, एवढ्या लवकर मित्राची आठवण झाली? काय सांगू मेहता साहेब, मी जबरदस्त अडचणीत सापडलो आहे. यातून बाहेर पडायचा मार्ग तुम्ही सांगू शकता. बरोबर आहे जेठालाल. आनंदाची गोष्ट असते तेव्हा लांब लांब पळतोस. हा, आणि अडचणीत सापडलास तर लगेच मित्राची आठवण झाली. कमाल मैत्री आहे तुझी. हा. तसं नाही मेहता साहेब, तुम्ही समजून घ्या. आनंदाची बातमी आहे, त्यासाठी मी शपथ घेतली आहे. म्हणून त्याबाबतीत मी तुमच्याशी बोलू शकत नाही. पण आता मी ज्या अडचणीत सापडलो आहे, जे टेन्शन आहे, त्याबाबतीत मी कुठली शपथ घेतली नाही. म्हणून मी तुमच्याशी बोलू शकतो. सांग काय अडचण आहे तुझी? तुम्हाला तर माहीतच आहे, आता रक्षाबंधन जवळ आलं आहे. हो हो, असं म्हणणं की सुंदरचं टेन्शन आहे? नाही नाही, सुंदरचं काहीच टेन्शन नाही आहे. मग काय झालंय, दयानी सुंदरला राखी कुरिअरने पाठवायचं नक्की केलं होतं. मी राखी कुरिअरने पाठवली सुद्धा, तर अचानक हट्ट धरून बसली आहे, अहमदाबादला जायचंच आहे. आणि आता एवढा तांडव करून हट्ट करत आहे की मी दयाचं असं रूप कधीच बघितलं नाही. अरे त्या टेन्शन काय आहे जेठालाल? बहिणीला भावाची आठवण आली असणार, आणि एवढी तळमळीने आली की आकांड तांडव केला असेल. आणि तुम्ही दोघं अहमदाबादचं तिकीट काढा आणि जा अहमदाबादला. नाही जाऊ शकत अहमदाबादला. अच्छा अच्छा, दुकानात रक्षाबंधनाचा सेल आहे म्हणून टेन्शनमुळे जाऊ शकत नाहीस ना तू? हो नाही नाही, म्हणजे दुकानाचं टेन्शन आता इथे नाही आहे. काय हा काय नाही, काय बोलतोय जेठालाल? एकदा म्हणतोस टेन्शन आहे, एकदा म्हणतोस नाहीये, एकदा हो म्हणतोस, एकदा नाही म्हणतोस. एकदा सांग ना नीट, टेन्शन कसलंय? टेन्शन लाल जेठालाल. टप्पूची शपथ घेतली नसती तर तुम्हाला सगळं सांगितलं असतं मेहता साहेब. अरे बाबा बोल की, काय टेन्शन आहे? मी इथेच आहे. हे आता कसं सांगू, असं समजा की मी आणि दया अहमदाबादला गेलो, पण तिथे सुंदरच नसेल तर? तो का नसेल तिथे? कुठे जाणार तो? तो मग अरे अरे बाबा, असं समजा ना की मी आणि दया तिकडे गेलो आणि तिकडे सुंदर नाहीच आहे, तर आमची फुकट चक्कर होईल अरे मग ना. त्याला सांगा की तू आणि दयावानी तिथे येत आहे, मग तो कुठेच जाणार नाही. सोपं आहे. नाही करू शकत ना मी त्याला फोन. का? अरे फोन करून गोष्ट संपत नाही ना मेहता साहेब. आधी तुम्हाला हे सांग, गोष्टीची सुरुवात कुठून होते? अरे जेव्हा कळतच नाहीये की मुद्दा काय आहे, अरे बाबा तुम्ही बसू नका. गोष्ट सुरू जिथे होते तिथेच मी शपथ घेतली आहे, म्हणून मी तुम्हाला नाही सांगू शकत. मी जेवढं सांगतोय त्यातून समजून घ्या ना तुम्ही. अरे मग एवढ्यानेच मला कसं समजणार जेठालाल? तुम्हाला खरंच समजत नाही आहे का? तुम्ही जाणून बुजून न समजल्याचा अभिनय करत What do you आहात? mean? काय 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 तुला म्हणायचंय तरी काय नाही? ओ हो, बरं बरं, ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. माझ्या लक्षात आलं, तुम्ही आता फक्त नावापुरतेच फायर ब्रिगेड आहात. पाणी संपलं तुमच्याकडचं. काय बडबड करतोयस तू जेठालाल? फायर ब्रिगेड कडचं पाणी संपलंय म्हणजे काय नक्की? जोपर्यंत सगळी गोष्ट मला कळत नाही तोपर्यंत मी सल्ला काय देणार जेठालाल? भाऊ, कुठलाही डॉक्टर आजार अर्धवट समजून घेऊन उपचार करू शकत नाही, त्याला सगळं सांगावं लागतं. औषध द्यायच्या आधी 100 प्रश्न विचारतो. भाऊ काय लक्षण आहेत, काय त्रास होतोय वगैरे, हे किती दिवस चाललंय, असं थोडीच कोणी इलाज करू शकतं. तू मला काही सांगतच नाहीये. आनंद कसलाय, टेन्शन कसलंय, शपथ कसली आहे, मी कसं करणार उपाय? अंधारात कसं काय बाण मारू शकतो जेठालाल? फायर ब्रिगेड आहे मी. तेच, तुम्ही फायर ब्रिगेड आहात, डॉक्टर नाही. फायर ब्रिगेड वाले, तुम्ही कधी बघितलंय आग लागल्यानंतर म्हणतात की माहिती सगळं जळू द्या, आधी आम्हाला सांगा आग कशी लागली, का लागली, आम्हाला सगळं सविस्तर सांगा, असं म्हणतात का? नाही, ते सगळं बंब घेऊन पाणी सोडून ते आग विझवायला धावतात ना. तर तुम्ही फक्त आग विझवा ना, एवढे प्रश्न का विचारत आहात? अरे पण जेठालाल. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी समजलो. आज तुम्ही मित्राची कर्मकहाणी ऐकण्याच्या मूड मध्ये नाही आहात, अरे समजण्याच्या पण मूड मध्ये नाही आहात. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही झोपून जा. अरे पण तुमचा मित्र किती हैराण आणि त्रस्त होऊ दे, तुम्ही शांतपणे झोपा. ओके, हा, थँक्यू. सॉरी यार, तुम्हाला डिस्टर्ब केलं. झोपा झोपा. एवढा चिडचिड करताना जेठालालला कधी पाहिलं नाही. काय कुंडली आहे या माणसाची, टेन्शनच टेन्शन.
देवा, हे कुठल्या संकटात टाकलंस मला. हे म्हणजे एकीकडे आग आणि दुसरीकडे फुफाटा असं झालं आहे. तिकडे सुंदर दयाला सरप्राईज देण्यासाठी मुंबईला येत आहे, दुसरीकडे दया सुंदरला सरप्राईज द्यायला अहमदाबादला जायचं म्हणतीये. मेहता साहेब पण माझी सांकेतिक भाषा समजू शकले नाहीत आणि मी शपथेमुळे त्यांना काही सांगू शकलो नाही. काही समजत नाही आहे, काय करू. आता झोप येत नाहीये. उद्या या अडचणीतून मार्ग काढावाच लागेल. अगं दया, चहा घेऊन ये. अरे मी तरी कशाला चहा प्यायला बसलो. दया आल्यावर अहमदाबादला जायचं परत बोलेल. दया आणि बापूजी यायच्या आतच दुकानावर जायला निघतो आणि मग रक्षाबंधन झाल्यानंतरच घरी परत येतो. या भावा बहिणींना काय हवा ते गोंधळ घालू दे. टपूचे पप्पा. हो, मनातल्या मनात स्वतःला कमी बोललो असतो तर एव्हाना सटकलो असतो. काय झालं टपूचे पप्पा? कालपासून बघते तुम्ही सारखे सारखे टॅचू का होताय? पुतळा कुठे झालाय? हलतोय की मी. हे बघ किती हलतोय मी. हलून हलून हलतोय मी. पूर्ण हल्लो हा, मी. ठीक आहे. चला चहा पिऊन घ्या. नाही नाही, मला चहा वगैरे प्यायचा नाही दया. मला खूप उशीर होतोय. मी दुकानावर जाऊन चहा पितो. ठीक आहे, मी निघतो. एक मिनिट टपूचे पप्पा. अहमदाबादला जायच्या ट्रेनचं तिकीट बुक करायला विसरू नका. अरे असं रक्षाबंधनाच्या दिवशी ऐनवेळी सणावाराला तिकीटे मिळत नाहीत. हा चला जय जिनेंद्र. एक काम करा, आपण स्पेशल टॅक्सी करून आज रात्री अहमदाबादला जायला निघूया आणि उद्या सकाळी सुंदर विराच्या समोर उभे राहू. दया, पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यातून आपण बाय रोड अहमदाबाद पर्यंत जायचं, ते सुद्धा रात्री खूप जोखीम आहे आज. चल जय. एक मिनिट. आता एकच रस्ता आहे. प्लॅनचं तिकीट काढा. बापरे, दया तर काही करून अहमदाबादला जायचं असं ठरवून बसली आहे. टपूचे पप्पा काय झालं? काय विचार करताय? तेच अहमदाबाद बद्दल. कालपासून डोक्यात अहमदाबाद अहमदाबाद हा गरबा चालू आहे. मला माहित होतं तुम्ही किती नाही म्हटलं ना तरी शेवटी अहमदाबादला जायला तयार व्हायलाच लागेल. थँक यू. लव यू. लवकर दुकानात जाऊन प्लॅनचे तिकीट काढा. हो, पण आधी दुकानात जाऊ तर देत, गेलो तर करीन ना. चल. अरे टपूचे पप्पा. आता काय आहे दया? जय जिनेंद्र. हा, जय जिनेंद्र. थँक यू. अरे देवा, हे अहमदाबादला जायचं टेन्शननी रक्षाबंधनाच्या सेलच्या आनंदावर पाणी टाकलं. काही समजत नाहीये. काय करायचं, कोणाला काही सांगू शकत नाही. गुड मॉर्निंग जेठाजी. अरे बबिताजी, सॉरी, मी जरा विचारत होतो. सॉरी, मला तुम्ही दिसला नाहीत. म्हणजे ते काय झालं, मी परत येतो, तुम्ही थांबा. अरे नाही नाही नाही, असं कसं झालं ना. गुड मॉर्निंग बबिताजी. मॉर्निंग जेठाजी. आता कसं? तसं तुम्ही टेन्शन मध्ये तर नाही आहात नाही ना? नाही, टेन्शन कसलं. आणि टेन्शन असतं तरी तुम्हाला बघून दूर गेलं असतं. तुम्ही पण ना जेठाजी. तर बबिताजी, सॉरी, पण तुम्ही इथे एकट्या कशा काय? नाही नाही, मी अय्याची वाट बघते. तो फोन विसरलाय तर घ्यायला गेलाय. चल बबिता. हो हो. गुड मॉर्निंग जाडाला. गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. जरा काही बदाम वगैरे खात जा. का? अरे त्याने स्मरणशक्ती वाढते ना. माझ्या स्मरणशक्तीला काय झालं? अरे काय झालं, एवढी शिकले सवरलेले सायंटिस्ट असून मोबाईल सारखी साधी गोष्ट विसरता. जाडालाल, मी रोज बदाम खातो. मग थोडा डबल करा. टपूचे पप्पा. काय झालं दया? गुड मॉर्निंग दया वहिनी. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. गुड मॉर्निंग दया बहिणी. काय झालं काय दया? टपूचे पप्पा, हा घ्या तुमचा मोबाईल फोन. तुम्ही विसरला होता. ही तर कमाल झाली. मी आता तुम्हाला म्हणत होतो आणि मीच मोबाईल विसरलो. चला मी निघतो. ओके. अरे ऐका टपूचे पप्पा, अहमदाबादच्या प्लॅनचं तिकीट काढायला विसरू नका. हो हो हो. अरे वा, तुम्ही अहमदाबादला जाताय? टपूचे पप्पा ना काल रात्री अहमदाबादला जायला हो म्हणाले, तर म्हणून मी रक्षाबंधनला अहमदाबादला चालले. हो लवली.
अय्यर हा? काही शिक जेठाजींकडून. हो बोला, काय शिकवायचं आहे सांगा, लगेच शिकवतो. जेठाजी, मी प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला अय्यरला म्हणते की आपण प्लीज कलकत्त्याला जाऊया, पण नाही, म्हणतो की मी खूप बिझी आहे, मला जमणार नाही, नेहमी मला नाही म्हणतो. जेठाजींकडे बघ, दरवर्षी दया वहिनींना न चुकता अहमदाबादला घेऊन जातात. मग काय ते बिझी नाहीयेत का? अय्यर भाऊ, असं नाही करायचं. थोडा वेळ काढा की बबिताजींसाठी. हो हो काढतो. बबिता, आता आपण निघायचं, उशीर होतोय. हो हो, ओके ओके, बाय दया. ओके, ओके, बबिताजी. काय झालं? यू ओके? सॉरी जाडाला, सॉरी. अरे काय सॉरी, जरा बघून चाला ना, माझ्या पायावर पाय दिला. ओ माय गॉड, तुम्ही ठीक तर आहात ना? हो ठीक आहे. बबिता, निघायचं. हो हो, ओके, बाय बाय, सॉरी. चल दया, मी पण निघतो. जय. एक मिनिट टपूचे पप्पा, अहमदाबादच्या प्लॅनची तिकीट काढायला विसरू नका. अगं हो, किती वेळा आठवण करून देशील आहे माझ्या लक्षात. दुकानावर तर जाऊ दे, मग तिकीट बुक करीन ना. चल जय जी. जय जिनेंद्र बाई. अहमदाबाद. शेठजी अभिनंदन हा. आज दुकान उघडल्यापासून 10 स्मार्टफोन विकले गेले. हो सेठजी, यावेळी रक्षाबंधनाचा सेल खूप चांगला चाललाय. हो. ठीक आहे. नटू काका, आपण एवढी चांगली बातमी त्यांना दिली तरी ते खुश का नाही झाले हो? आय थिंक ही इज ट्रॅव्हलिंग इन प्रॉब्लेम. हा बोल. दुकानावर पोहोचलात का? हा पोचलो. तर अहमदाबादचं तिकीटांचं झालं? अगं दया, दुकानात आता पाऊल टाकलाय, जरा श्वास तर घेऊ दे. करतो म्हणालो ना मी. ठीक आहे. हे तिकीट मुळे किती किटकिट झाली आहे. नटू काका, मी गोडाऊन मध्ये आहे, बागा माझ्यासाठी एक मसाला चहा सांग, कडक. हो शेठजी. काल रात्रीपासून हा सुंदर फोन का नाही उचलत आहे? तिकडे तो सुंदर फोन उचलत नाहीये आणि इकडे ही दया तिकीट करतीये. काय करू? असं काहीतरी करायला पाहिजे ज्यांनी दयाला रक्षाबंधनाचा सरप्राईज पण मिळेल आणि अहमदाबादला जाणं पण कॅन्सल होईल. काय करू? एक काम करू शकतो. मी दयाला सांगतो की हो हो, मी अहमदाबादची तिकीट घेतली आहेत, पण खरं तर मी घेणारच नाही. अहमदाबादची तिकीट नसतील तर अहमदाबादला जायचा प्रश्नच येत नाही. अशानी माझी शपथ पण मोडणार नाही आणि सुंदरचं सरप्राईज पण कोणाला कळणार नाही. हे मस्त आहे. हॅलो गडा इलेक्ट्रॉनिक्स. टपूचे पप्पा, मी बोलते. हा बोल दया. श्वास घेऊन झाला? हो भरपूर. आणि तिकीट? हो तिकीट पण घेतली. थँक्यू टपूचे पप्पा, तुम्ही माझं टेन्शन दूर केलं. अच्छा, हे सांगा की प्लॅन किती वाजताचे आहे? बागा तिकीट आणायला गेला आहे मी. रात्री आल्यावर तुला सगळं सांगतो. हा ठीक आहे बॉस. थँक्यू. आयडिया कामाला आली. पण दयानी बागाला फोन करून विचारलं तर गडबड होऊ शकते. हा बोला ना शेठजी. हा बागा, जर तुला दयाचा फोन आला आणि तिने विचारलं की अहमदाबादच्या विमानाची तिकीट झाली तर सांग हो झाली. पण शेठजी, मी तर अहमदाबादच्या विमानाचं कुठलंच तिकीट बुक नाही केलंय. अरे मला माहित आहे, पण असंच सांग ना तिला. पण शेठजी, मी शेठानी बाईंशी खोटे कसे काय बोलू? अच्छा, त्रास होईल नाही का? खूपच. ठीक आहे, म्हणजे बरोबर आहे. चल मग मी पण कानपूरला बावरीच्या वडिलांना फोन करून सांगतो की मी तुमच्याशी खोटं बोललो होतो, तेव्हापासून मला खूप त्रास होतोय, म्हणून मग आता सगळं खरं खरं सांगून टाकतो. झालं शेठजी, अहमदाबादला जायचं विमानाचं तिकीट बुक झालं. शाबास, थँक्यू.
नीट सांगून काम होत नसेल तर वाकड्यात शिरावं लागतं. शेठजी स्मार्टफोनचे 5 पीस उरले आहेत फक्त आणि गिराईक अजूनही येत आहे. अरे वा, मग असं करा, बागाला सहेली कलेक्शन मध्ये पाठवा आणि तिकडे 20-25 जितके असतील तेवढे सगळे घेऊन यायला सांगा. मी ओमी भाऊंना फोन करून सांगतो. जी शेठजी. अरे वा, माझ्या सगळ्या आयडिया कामाला येत आहेत. स्मार्टफोनवर 15% सूट देणं फायद्याचं ठरलं आणि अहमदाबादच्या तिकिटांची आयडिया मस्त सुचली. हे अहमदाबादला जाऊया, खमण खाऊया, वळीच्या चौक मध्ये धम्माल करूया, काकरिया जाऊया, लगनला जाऊया, कामेश्वरच्या बॉल मध्ये बच्चा करूया. अहमदाबाद येणार आहे मी, अहमदाबाद येणार आहे मी. चला, हे झालं. नाही नाही, अजून खूप तयारी करायची बाकी आहे. या सगळ्यात तर मी टप्पूच्या पप्पांना विचारायचं तर विसरूनच गेले की प्लॅन किती वाजता चालू. नाही नाही नाही, टप्पूच्या पप्पांना परत विचारलं ना तर ते चिडतील. काय करू? हा, बागा भाऊंना फोन करून विचारते. बरोबर. अहमदाबाद अहमदाबाद जाऊया, कमळ खाऊया. अरे बापरे, शेठानीबाईंचा फोन. बोला शेठानीजी, बोला. नमस्ते. नमस्कार बागा भाऊ. बागा भाऊ, अहमदाबादला जायची विमानाची प्लॅनची तिकीट बुक केलीत ना? हो शेठानीजी, मी बुक केलं तिकीट. मग मला जरा सांगता का की टाइम काय? टाइम आता ना 4:20 झाली आहेत. अरे बागा भाऊ, मी आताची वेळ नाही विचारत आहे, ते प्लॅनची वेळ असते ना ते विचारते. तो तर मला नाही माहित. पण टपूचे पप्पा तर म्हणाले की तुम्ही आमची उद्याची अहमदाबादची तिकीट काढली आहे, तर त्या तिकिटांवर जरा ना वेळ लिहिलेली असेल तर जरा तुम्ही चेक करून सांगता का प्लॅन? अरे मेलो, हे शेठजींनी मला कुठे अडकवलंय. बागा भाऊ, अहमदाबादच्या प्लॅनचा टाइम. 9 अच्छा, 9ची फ्लाईट. 9 वाजताची फ्लाईट आहे शेठानीजी. ओके, थँक्यू बागा भाऊ. टप्पू बाळा, हे बघ, उद्या सकाळी 9 वाजताच्या प्लेनने मी आणि तुझे पप्पा अहमदाबादला चाललोय आणि रात्रीपर्यंत परत येऊ. पण बाळा, तू बापूजींची काळजी घे. हा बाळा. ओके आई, डोंट वरी, बी हॅपी. आई, मी तुमचं ऑनलाईन चेक इन करून देतो, म्हणजे तुम्हाला बोर्डिंग पास लवकर मिळेल. हा? म्हणजे तुम्हाला तुमचा बोर्डिंग पास लवकर मिळेल, तुमचा वेळ नाही वाया जाणार. हो, खरोखर माझं बाळ खूप मोठं झालंय. ठीक आहे बाळा, बोटिंग पास. नाही नाही आई, बोटिंग पास नाही, बोर्डिंग पास. हा, जो काही पास आहे तो घेऊन टाक. हो. अगं पण आई, हा. उद्या 9 वाजता अहमदाबादला जाणारी कोणतीच फ्लाईट नाहीये. नाही नाही, बागा भाऊनी उद्या सकाळी 9 वाजता प्लॅनचा टाइम सांगितलाय. आई, एक काम कर, बागा भाऊंना फोन करून तिकिटाचे सगळे डिटेल्स विचार. हा, बरोबर आहे. हो. असं कसं होऊ शकतं? अरे बापरे, परत शेठानीजींचा फोन आला. बोला ना शेठानीजी, हुकूम द्या तुम्ही. ते बागा भाऊ, टप्पूने कॉम्प्युटर मध्ये तिकीट साठी चेक करत होता, तर त्याच्यामध्ये सांगितले की उद्या सकाळी अहमदाबादला 9 वाजताचा प्लॅन आहेच नाही. काय? हा. अरे बापरे, मेलो मी. बागा भाऊ, तुम्ही घाबरलेलं का वाटतंय? बागा भाऊ, खरं खरं सांगा, तुम्ही उद्याची आमची अहमदाबादची जायची प्लॅनची तिकीट काढलीत की नाही? शेठानीजींना खरं सगळं सांगावंच लागेल. मी त्यांच्याशी खोटं नाही बोलू शकत. शेठानीजी, सॉरी. हा, मी अहमदाबादची कुठलीच तिकीट नाही काढली आहे. काय? तुम्ही अहमदाबादची तिकीट नाही काढली? तर बागा भाऊ, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? सॉरी शेठानीजी, मला शेठजींनी भरीच पाडलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं
की जर मालकीणबाईंचा फोन आला तर त्यांना सांग की मी तिकीट बुक केली आहेत म्हणून कधीच. टपूचे पप्पा माझ्याशी खोटं का बोलले की अहमदाबादची तिकीट बुक झाली आणि त्यात तुम्हाला पण खोटं बोलायला काय सांगितलं? काय झालं सुनबाई? बापूजी नाही काही नाही बापूजी. सुनबाई काय झालंय सांग मला. ते बापूजी उद्या अहमदाबादला वीराला राखी बांधण्यासाठी जायचंय. तर मी टपूच्या पप्पांना सांगितले की तुम्ही अहमदाबादची तिकीट बुक करा. हा. सकाळी मी त्यांना फोन करून विचारलं पण तर त्यांनी सांगितलं की हा होऊन जाईल. काका भाऊ तिकीट बुक करतील. तर पण ते आता प्लेनचा टाइम काय त्यासाठी मी बागा भाऊंना फोन केला. बागा भाऊंनी सांगितलं की अहमदाबादची कोणती तिकीट बुक झालीच नाही. इतकंच नाही तर टपूच्या पप्पांनी असं सांगितलं की सेठाणीचा फोन येईल तर तिला खोटं सांगा की हो अहमदाबादची तिकीट बुक झाली. अरे बापरे, बापूजींना पण आता कळलं. आता शेठजींचं काही खरं नाही. हा फोन माझ्याकडे दे. हॅलो बागा. बा नाही बापूजी. बापूजी मी सांगतोय ते नीट आहे. तू अहमदाबादची उद्याची 2 नाही 4 तिकीट्स बुक कर. जेठे आणि सुनबाई बरोबर मी आणि टप्पू सुद्धा उद्या अहमदाबादला जाणार. हो बापूजी, मी लगेच अहमदाबादची 4 तिकीट बुक करून तुम्हाला लगेच फोन करतो. हा ठीक आहे. बापूजी तुम्ही पण अहमदाबादला येत आहे? हो सुनबाई, खूप दिवस झाले वीणबाईंना सुद्धा नाही भेटलो. तर सणाच्या निमित्ताने त्यांनाही भेटणं होईल. बापूजी चला चला आई तर आपल्या सगळ्यांना एकत्र बघून एकदम खुश होईल. हो आणि मी मामा बरोबर अख्खं अहमदाबाद फिरणार. हो बाळा हो. फोन आला. हॅलो. हॅलो बापूजी. हा बोल बागा. मी तुमची उद्या अहमदाबादची जायची 4 तिकीट बुक केली आहेत. सकाळी 10:30ची फ्लाईट आहे. सरस. आता ऐक, तू उद्याची अहमदाबादची 4 तिकीट बुक केली आहेस ते जेठ्याला लगेच सांगतो मी. अरे पूर्ण आधी ऐक तर बाबा. अच्छा. जेठ्याला नाही सांगायचंय. जर तू जेठ्याला ही गोष्ट सांगितलीस तर मी कानपूरला फोन करून तुझ्या सासू सासऱ्यांना तुझ्याबद्दल सगळं काही खरं सांगून टाकेन. नाही बापूजी, सॉरी. मी शेठजींना यातलं काही नाही सांगणार. ठीक आहे. कमाल आहे, एका मागोमाग एक सगळेच मला कानपूरची धमकी देत आहेत. बापरे. टप्पू सुनबाई उद्या सकाळी 10:30 वाजताचा प्लेन आहे. आपण सगळे अहमदाबादला चाललो. सुनबाई तू अहमदाबादला निघण्याची तयारी कर. हो बापूजी. मी बघतोच जेठ्या उद्या अहमदाबादला कसा येत नाही. हा सुंदर फोन का उचलत नाहीये? किमान विचारलं तरी येईल का हा उद्या मुंबईत कधी पोहोचणार आहे? नटू काका. जी शेठजी. अरे नटू काका, बागा सहेली कलेक्शन मध्ये फोन घ्यायला गेला आहे तर त्याला फोन मिळाले का नाही? काही फोन आला का नाही त्याचा? नाही शेठजी. अरे कुठे अडकला आहे या? अरे हा बघा आला. हो दिसतंय. शेठजी 20 पीस मिळाले. अजून नव्हते का त्यांच्याकडे? नाही शेठजी. ठीक आहे मग नटू काका हिशोबात लिहून ठेवा. हो शेठजी. आणि बागा, दयाचा फोन आला होता का तुला? आला होता शेठजी. मग काय सांगितलंस तू तिला? मी त्यांना तेच सांगितलं जे तुम्ही मला सांगायला सांगितलं होतं की अहमदाबादच्या विमानाची तिकीट बुक झाली आहेत म्हणून. शाबास माझ्या पट्ट्या, शाबास. आणि तिकीट तर खरंच बुक झाली आहे शेठजी. शेठजी तुम्ही अहमदाबादला किती दिवस जाणार आहात? अहमदाबाद चालला कोण आहे? आता बागाच म्हणाला ना की आता अहमदाबादचे तिकीट बुक झाली नाही कोणी अहमदाबादला चाललेलं नाही आहे. मी उद्या सुद्धा रोजच्या सारखाच दुकानावर येईन आणि आपण तिघं रोजच्या सारखंच काम करू. मग बागाने मालकीणबाईंना असं का सांगितलं की अहमदाबादची तिकीट बुक झालीये म्हणून? ते मी उद्या तुम्हाला सगळं सविस्तर सांगेन. आता मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. चला मी निघतो. तुम्ही सुद्धा दुकान बंद करून घरी जा. ठीक आहे? चला. बागा हे अहमदाबादचं रहस्य काय आहे? नट्टू काका मला पण काय माहिती नाही हो. मला फक्त एवढंच माहिती आहे की शेठजींनी मला सांगितलं होतं की जर शेठानीजींचा फोन आला ना तर त्यांना खोटं सांगायचं की अहमदाबादच्या विमानाची तिकीट बुक झालेली आहेत. पण मी शेठानीजींना तसंच सांगितलं. पण तुम्हाला माहितीये नंतर काय झालं? काय झालं असं नट्टू काका,
माय गॉड. नट्टू काका, मी काही चुकीचं तर केलं नाही ना? नाही नाही बागा बाळा, तू चुकीचं नाही वागलास. चूक खरं तर शेटजींची आहे, ज्यांनी तुला खोटं बोलायला भाग पाडलं. आता जेव्हा शेटजी बापूजींच्या समोर जातील तेव्हा त्यांना खूपच मोठा धक्का लागणार आहे. सुनबाई, हा बापूजी. जेठे आला का? नाही बापूजी, आता येतच असतील. टपूच्या पप्पांची येण्याची वेळ तर झाली आहे, येतच असतील. अरे आले टपूचे पप्पा. ये जेठे ये, मी तुझीच वाट बघत होतो. का बापूजी काही काम होतं का? महत्वाचं काम आहे, बस. हा बोला बोला बापूजी. ते सुनबाई म्हणत होती की तू उद्याची अहमदाबादची प्लेनची तिकीट बुक केलीस. हो बापूजी. पाणी. हा. ती दयाची खूप इच्छा होती रक्षाबंधनाला अहमदाबादला जायची, म्हणून बुक केली. किती वाजताचं प्लेन आहे? ते सॉरी बापूजी, काय झालं ते आज रक्षाबंधनाच्या सेलमुळे दुकानात एवढी गर्दी होती, दिवसभर एवढं काम होतं की मी विमानाची वेळ बघायची विसरून गेलो. काही हरकत नाही, आता तिकीट काढ आणि बघ बघू. तिकीट एजंटकडे आहे ना बापूजी? तुझ्या खिशामध्ये मोबाईल आहे? हे काय बापूजी, हे घ्या. नाही, एजंटला फोन करून विचार की उद्या प्लेनची वेळ काय आहे. यावेळी तरी एजंट लोक झोपलेले अरे असतात. एजंट नाही झोपलाय, तुझी बुद्धी झोपली आहे. माझी गुड्डी? कोण माझी गुड्डी झोपली? अरे बुद्धी नाही, ध ध सारे गामा पादा ध, बुद्धी बुद्धी, अक्कल अक्कल. बुद्धी? अरे तुला बोलतोय, सुनबाईला काय सांगतोयस? तुझी बुद्धी झोपली आहे. अरे लाज नाही वाटत तुला? एक खोटं लपवायला किती खोटं बोलणार आहेस? खोटं? मी काय खोटं बोललो बापूजी? बागाने मला सगळं सांगितलंय की तू अहमदाबादची उद्याची कुठलीही तिकीट बुक केलीच नाहीये, आणि वरून सुनबाईकडे खोटं बोलतोस की उद्याची अहमदाबादची प्लेनची तिकीट बुक झालीत म्हणून. बागा, आता बघ मी तुझं काय आणि खबरदार जर बागाला काही बोललास तर. अरे लाज वाटायला हवी तुला सुनबाईशी खोटं बोलायला. पण बापूजी, मी काय करू बापूजी? या रक्षाबंधनाच्या सेलमुळे दुकानात एवढी गिराईक आहेत की मी दुकान सोडून नाही जाऊ शकत. मी दयाला सुद्धा हीच गोष्ट सांगितली, पण ती ऐकायलाच तयार नाही. ती हट्टाला पेटली आहे की अहमदाबादला जायचंय, म्हणून मला नाईलाजाने लाचारीने खोटं बोलावं लागलं. बस धंदा धंदा धंदा, बघावं तेव्हा धंदा. अरे बबूचक, धंद्याबरोबरच व्यवहार सुद्धा सांभाळायला लागतो, समजलं? हो बापूजी, हो. आता बापूजींना कसं सांगू की दयाला रक्षाबंधनाचं सरप्राईज द्यायला सुंदर स्वतः मुंबईला येत आहे. मी टप्पूची शपथ घेतली आहे, त्याच्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. आधी एकीकडे आग, दुसरीकडे फुफाटा होता, त्यात बापूजींची भर पडली. आता करू तरी काय? ए, आता मान डोलवणं बंद कर आणि मी सांगतो ते नीट ऐक. उद्या मी आणि टपूसरा अहमदाबादला येतो. मी बागाला सांगून आपल्या चौघांचंही तिकीट बुक केलेलं आहे. 4 तिकीट कितीला पडली? ते मला काय माहित, मला फक्त एवढंच माहित आहे की आपण चौघेही उद्या अहमदाबादला चाललोय, बस. हो पण बापूजी. अरे आता तुझे पण बिन काय, तू कुठे काय बंद कर आणि अहमदाबादला निघण्यासाठी तयार हो. उद्या सकाळी 10:30 वाजताचं प्लेन आहे, समजलं? हो बापूजी. आणि खबरदार जर सुनबाईला काही बोललास तर. अहमदाबादला जाण्याचा निर्णय माझा आहे. हो बापूजी, हो. तुमच्या शब्द शिरसाबंद्य. लवकरात लवकर सुंदरला फोन केला पाहिजे, नाहीतर गडबड होईल. मी घेते फोन. हॅलो ताई, सुंदर बोलतोय. अरे सुंदर, बोल. सुंदरचा फोन? तो दयाला का फोन करतोय? अरे वीरा, 100 वर्ष आयुष्य तुला. आता तुझीच आठवण काढत होतो. हो ताई, भाऊजी आठवण काढत असतील ना माझी. पण काय झालं ताई, तू अहमदाबादला येणार होतीस ना? हो वीरा, हे बघ, उद्या सकाळी 10:30च्या प्लॅनने बापूजी, टप्पूचे पप्पा, टप्पू, मी
आम्ही चौघे येतोय. वा पण ताई भाऊजी पण तयार झाले का? हो हो वीरा, तुझ्या भाऊजींनी हो सांगितलं. माझं काम झालं. ताई चल मी फोन ठेवतो आता. तुला पण तयारी करायची असेल ना? हा ठीक आहे, उद्या भेटूया आपण अहमदाबाद मध्ये. हो वीरा, उद्या भेटूया. बाय ताई. टपूचे पप्पा, तुम्ही हातपाय धुवून घ्या. मी सगळ्यांसाठी जेवण वाढते. या सुंदरला जर कळलं आहे की दया अहमदाबादला येत आहे तर तिला थांबवत का नाहीये? त्यात मी टप्पूची शपथ घेतली आहे, त्यामुळे सुंदरच्या सरप्राईज बद्दल मी कोणाला सांगू शकत नाही. हे कमी म्हणून बापूजींनी अहमदाबादची तिकीट बुक करून आणखी भर घेतली. जाऊ दे, सुंदरला फोन करून सांगून टाक, तू मुंबईला येऊ नकोस, आम्हीच अहमदाबादला येत आहोत. ए बघ बन्सी, आता बेलूने आईस्क्रीमची पार्टी दिली आहे ना, आता उद्या तुझी पाळी आहे. हा लागला. चला फोन लागतोय, या वेळेला तरी उचल बाबा. माझ्या प्रिय भाऊजींचा फोन. फोन उचल. हा बोला माझे प्रिय भाऊजी. अरे काय बोला, तुला इतके फोन केले, माझे मिस कॉल बघून एक फोन तरी करायचा होता परत. अरे हो माझे प्रिय भाऊजी, तुमचा मिस कॉल बघितला होता मी. बरं कुठे बरं होतो मी? हो तेव्हा मी खूप बिझी होतो, म्हणून मी नंतर तुम्हाला फोन करतो म्हणून सांगितलं. पण नंतर मी विसरलो भाऊजी. पण काही हरकत नाही, आता तुमचा फोन आला ना, बोला ना, बोला बोला. अरे काय बोला, जेव्हा तुला कळलं की दया अहमदाबादला येत आहे तेव्हा तिला थांबवलं का नाही? माझे प्रिय भाऊजी, पहिलं थांबवायची जबाबदारी तुमची होती, माझी नाही. अरे पण तुझ्या बहिणीला कसं थांबू? ती थांबायला तयारच नाहीये, थांबू तरी कसं? अरे हे काय भाऊजी, तुम्हाला एवढी साधी गोष्ट जमत नाही काय हो? ठीक आहे सोडून द्या. तसंही मी उद्या मुंबईला येतोय ना, तेव्हा काय ते मी बघतो. आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे बघ, तू काही आता मुंबईला येऊ नकोस. भाऊजी, रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही एका भावाला बहिणीला भेटण्यापासून कसं काय थांबवू शकता हो? अरे माझं ऐक तरी, आता बापूजींनी यात उडी मारली आहे. त्यांनी आम्हा चौघांची अहमदाबादची तिकीट काढली आहेत. आम्ही उद्या अहमदाबादला येत आहोत. हा ते तर मला ताईंनी सांगितलं. तुम्ही आता नवीन काहीतरी सांगा. अरे जर तुला माहित आहे आम्ही अहमदाबादला येत आहोत तर तुला मुंबईला काय यायचं आहे? तू तुझं तिकीट कॅन्सल करून टाक. भाऊजी तुम्ही ना तुमचं तिकीट कॅन्सल करा. अरे मूर्खा, 4 तिकीट कॅन्सल करण्याच्या जागी 1 तिकीट कॅन्सल केलं तर नुकसान कमी होतं ना बाबा. अहो काय भाऊजी, तुम्ही सारखा फायदा नुकसान असं सगळं बघत असता हो? कधीतरी एखाद्या भावाच्या भावनेला समजून घेण्याचा प्रयत्न करा ना माझे भाऊजी. जर उद्या तुम्ही अहमदाबादला आलात तर मी माझ्या ताईला सरप्राईज कसं काय देऊ सांगा? स्वतंत्र भारतातला एक भाऊ त्याच्या बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी एक सरप्राईज द्यायची इच्छा पण व्यक्त नाही करू शकत का? अरे ओ स्वतंत्र भारताचा नागरिक, तू तुझी इच्छा पुढच्या वर्षी का नाही पूर्ण करत बाबा? अरे 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 माझे प्रिय भाऊजी, अहो उद्याची गॅरंटी कोणी देतच नाही आणि तुम्ही एका वर्षानंतरची गोष्ट बोलता. हे बघा माझे प्रिय भाऊजी, उद्या माझा माय डिअर ताईला सरप्राईज देण्याचा प्लॅन हा अगदी नक्की आहे. आणि हे बघा माझे प्रिय भाऊजी, आणि जेव्हा मी माझं स्वतःला कमिटमेंट देतो ना, तेव्हा मी माझंच काय माझ्या प्रिय भाऊजींचं सुद्धा ऐकणार नाही. म्हणून मी उद्या मुंबईला येऊन माझ्या ताईला रक्षाबंधनाचं सरप्राईज देणार म्हणजे देणार. ताईला थांबून ठेवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. चला मी फोन ठेवतो, माझा आईस्क्रीम वितळत चाललाय. अरे ऐक बोला, इथे टेन्शनमुळे मी वितळत आहे आणि याला आईस्क्रीमची पडली आहे. अरे टपूचे पप्पा, तुम्ही इकडे बाहेर गॅलरीत काय करताय? ते जरा 2-3 अर्जंट फोन करायचे होते म्हणून आलो होतो. तर फोन करून झाले? चला चला लवकर झोपूया, उद्या सकाळी लवकर उठायचंय ना. का उद्या काय आहे? अरे का उद्या अहमदाबादला जायचं नाहीये? नाही जायचंय. हं? हो जायचंय ना. हा तर चला चला लवकर चला. हो एकच फोन करायचा आहे फक्त, तेवढा करून येतो मी. अच्छा, ठीक आहे. हो आलो मी. अहमदाबाद जाणार मी. क्या ही तर खूपच खुश आहे. काय करू? दयाला अहमदाबादला जाण्यापासून थांबायला काय करू? मेहता साहेब, हा मेहता साहेब, जरा 2 मिनिट घराच्या बाहेर या ना प्लीज. जेठालाल, काल रात्री पण आज रात्री पण नक्की काय झालंय? मेहता साहेब, मी खूप मोठ्या अडचणीत सापडलो आहे. मला यातून बाहेर पडायचा मार्ग सांगा, नाहीतर आज मी तुम्हाला झोपू देणार नाही. जेठालाल, मी तुला कसा मार्ग सांगू? तू अजब माणूस आहेस.
प्रॉब्लेम सांगत नाहीस आणि म्हणतोस मार्ग सांगा. जोपर्यंत प्रॉब्लेम समजावून घेत नाही तोपर्यंत मार्ग कसं सांगणार? बापूजींनी अहमदाबादला जायची आमची चौघांची तिकीट बुक करून टाकली आहे. आता काही करून मला दयाला अहमदाबादला जाण्यापासून थांबवायचं आहे. तिकीट कॅन्सल करून टाक. Good अरे night. गुड नाईट काय बाबा, तिकीट कॅन्सल नाही करू शकत. बापूजींनी बुक केली आहेत आणि मी तिकीट कॅन्सल केली तर बापूजी मला कॅन्सल करून टाकतील. पण तुला अहमदाबादला का जायचं नाहीये? अरे बाबा, मी तेच तुम्हाला सांगू शकत नाही, जरा समजून घ्या ना. मग एकच मार्ग आहे जेठालाल, तू सकाळ सकाळ काहीतरी बहाणं काढ, म्हणजे तुझी तब्येत खराब झाली वगैरे काय असं म्हणून एअरपोर्टवर जाऊ नकोस. वेळ लाव, वेळेवर एअरपोर्टवर पोहोचू नकोस. नाही पोहोचलास तर अहमदाबादला नाही जावं लागणार. बस सुंठी वाचून खोकला गेला. आता कसं बोललात ना मेहता साहेब, वाह, जबरदस्त आयडिया दिली तुम्ही, जबरदस्त. फायर ब्रिगेड मध्ये पाणी आलं वाटतं परत. कुठून भरून घेतलं? थँक्यू जेठालाल. पण मला एक गोष्ट सांग, तुला अहमदाबादला का नाही जायचं? मी सांगितलं ना तुम्हाला, मी आज काही सांगू शकत नाही. मी उद्या तुम्हाला सगळं सविस्तर अरे पण सांगतो. जेठालाल, आता तुम्ही जेठालाल, झोपायला ऐक जा ना. बरं. गुड नाईट, अरे, अरे. गुड नाईट. हा, वा वा, मेहता साहेबांनी मस्त आयडिया दिली आहे. उद्या सकाळी एअरपोर्टला पोहोचलो नाही तर अहमदाबादला जायचा प्रश्नच येत नाही. एअरपोर्टला न पोचायला काहीतरी जबरदस्त बहाणा शोधावा लागेल. काय बहाणा करू? अरे हाथी भाऊ कधी कामाला येणार? जेठा भाऊ, एवढ्या रात्री घरी सगळे ठीक आहेत ना? हो, घरी सगळं ठीक आहे. मग काय चालू? ते मी जरा गोळी घ्यायला आलो आहे. गोली? गोली तर झोपलो. नाही नाही, झोपेची गोळी. जसा गोली शांत झोपला आहे तसं मलाही शांत झोपायचं आहे. मला झोपच येत नाहीये. सॉरी जेठा भाऊ, मी तुम्हाला झोपेची गोळी नाही देऊ शकत. का? जेठा भाऊ, कारणाशिवाय झोपेची गोळी खाणं तब्येतीसाठी धोकादायक आहे आणि कारणाशिवाय झोपेची गोळी देणं हे आमच्या वैद्यकीय व्यवसायाविरुद्ध आहे. पण जेठा भाऊ, तुम्हाला झोप का येत नाहीये? काही टेन्शन आहे का? सॉरी हाथी भाऊ, कारण सांगणं माझ्या शपथेविरुद्ध आहे. काही हरकत नाही. गुड नाईट. पण जेठा भाऊ, काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही अर्ध्या रात्री सुद्धा दरवाजा ठोठावू शकता. चला आता मी पण जाऊन गोलीसारखा झोपतो. ओके. इमर्जन्सी होती म्हणूनच आलो होतो, पण मदत तर केली नाही आणि अर्ध्या रात्री दरवाजा ठोठावायला सांगतायत. आता अहमदाबादला जायचा प्लॅन कसा कॅन्सल करू? आपा, ते बघा ना, कुकुळधाम सोसायटीचे हे वैतागलेले काका. अरे हे टेन्शन काका नाहीये, ते तर जेठा भाऊ आहेत. जेठा भाऊ, या या. नमस्ते, मी वसंत घोटाला, ही वर्षा घोटाला, हा हेमंत घोटाला. घोटाला तुमचं नाव, तुमचं आडनाव आहे? हो. घोटाला? पण घोटाला हे आडनाव कसं काय पडलं? खरं तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे. वसंत भाऊ, सॉरी, पण मी तुमची सगळी गोष्ट ऐकली असती. पण काय आहे, मी आता माझ्या साल्यामुळे खूप त्रस्त आहे. त्यांनी शिवी दिली बापा. पापा? हा तुमचा मुलगा आहे? हो. पण तुमच्यापेक्षा मोठा वाटतोय. हो, 280 वर्षांचा आहे. मोठा मोठा म्हणजे असा उंचीने मोठा आहे, डोक्याने जरा लहानच आहे. हा. दम 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 नको करूस, जागे होतील सगळेजण. सॉरी. बाळा, साला ही शिवी नाही, एक नातं आहे. बायको असते ना, बायको समजतो? ट्राय करा ना. बाळा, बायको असते ना, बायको माहित आहे ना? सुरी. अरे ती नाईफ असते बाळा, नाईफ. सुरी नाही रे बाळा, छोरी. अच्छा अच्छा, ती आपण खातो. खातात? अरे ती कचोरी, हे छोरी. हे बघ, ही 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 वाईफ. हा हा. हे तर
मम्मी ना पापा. हो बाळा, पण आईचा कोणी भाऊ आहे? हो आहे ना. 10x10 मामा. 10x10? हा मामा आहे की जागा आहे? पेट नेम आहे पेटने ते प्रेमाने त्याला. अच्छा पेट नेम. काय? ओ आला माझ्या लक्षात. पेट नेम. तर जसा हा 10x10 मामा आहे, ते वसंतभाईंचे कोण आहेत बाळा? सालेच आहेत ना? तसा माझा एक साला आहे, त्याचं नाव सुंदर आहे. तर त्या सुंदरमुळे मी खूप त्रस्त आहे. आम्ही पण खूप त्रस्त आहोत. हे बघा वसंतभाई, तुम्ही त्रस्त आहात, पण मी तुम्हाला एक माणसाला भेटवतो. तुमची जी काही अडचण असेल त्यावर तो खूप चांगला उपाय सांगतो, म्हणजे अगदीच मस्त तुमच्या सगळ्या अडचणींवर. चला या माझ्या बरोबर. ते खूप हुशार आहेत. मी जेव्हा किंवा अडचणीत सापडतो ना, यांना येऊन विचारतो, लगेच काही ना काही उपाय सांगतात. जेठालाल आता काय झालं सांग? या मेहता साहेब, हे वसंत भाऊ आहेत, या वर्षाताई आहेत, आणि हे हेमंत भाऊ आहेत. यांना पण काहीतरी अडचण आहे, ते खूप दुरून आले. तर मी म्हटलं तुमच्याशिवाय अजून कोण चांगला सल्ला देणार. त्यांची अडचण ऐकून काहीतरी चांगला सल्ला द्या बरं. तुमच्या मनात जे काही असेल ते मोकळेपणाने सांगा. हे खूप चांगले सल्ले देतात. ओके, चला गुड नाईट. अरे पण जेठालाल, ओके बाय. हा बोला वसंतजी, काय अडचण आहे आणि मी तुमची याच्यात काय मदत करू? काय की अंधेरी आणि गोरेगावच्या मध्ये जोगेश्वरी. तिथे पण काय की हल्ली चेन मारायच्या घटना खूप होत आहेत ना. काय की आम्ही तिघांनी सगळ्या ठिकाणी सगळ्या सोसायटीमध्ये जाऊन सावध करण्याचा मिशन हाती घेतला आहे. खूप छान, खूप चांगलं काम करताय तुम्ही लोक. पण मी यात तुमची काय मदत करू शकतो? आम्ही काही पोस्टर बनवले आहेत लोकांना जागृत करायला. मला तर तुम्ही पोस्टर न लावता जागृत केलं. तर ते तुमच्या सोसायटीमध्ये चिकटवायचे होते. हा लावा तुम्ही. मी आमच्या सोसायटीतल्या भेडेशी बोलतो. खूप ठीक चांगलं आहे, तर काम आम्ही करताय. उद्या सकाळी पोस्टर्स पाठवतो. तुम्ही कोणाला तरी सांगून तेवढी. हो हो, तुम्ही पोस्टर पाठवा, मी आमच्या सोसायटीमध्ये लावतो. अरे, तुम्ही लोक एवढं चांगलं काम करताय. थँक्स टू यू. यू शट अप. बाळा, वेलकम म्हणायचं असतं. केंडिया गेंड्या? अरे हा माझा मुलगा आहे हेमंत. मुलगा आहे तुमचा? हो. एवढा मोठा? हा ते काय ना काय त्याचं काय ते जेठाभाऊंना समजवलंय आम्ही, ते तुम्हाला समजवतील. चला बाय बाय.